पूर्णपणे कौटुंबिक होती असं स्पष्टीकरण शरद पवार गटाचे इंदापूरमधील पदाधिकारी प्रवीण माने यांनी स्पष्ट केलेलं आहे। इंदापूर दौऱ्यावर असताना फडणवीस यांनी माने यांच्या घरी भेट दिलेली होती आणि या भेटीबाबत माने पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडणार आहेत। प्रवीण माने हे सुप्रिया सुळे यांचे इंदापूर तालुक्यातले प्रचार प्रमुख होते। शरद पवार गटाच्या निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली होणार अशा सूचनाही देण्यात आलेल्या होत्या। मात्र माने यांनी अचानक शरद पवार यांच्या सभेला उपस्थिती टाळली आणि त्यामुळे इंदापूर तालुक्यात एकच खळबळ उडालेली होती। मात्र आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही आणि त्यांच्याशी झालेली भेट ही पूर्णपणे कौटुंबिक होती असं स्पष्टीकरण शरद पवार गटाचे इंदापूरमधील पदाधिकारी प्रवीण माने यांनी स्पष्ट केलेलं आहे। तिकडे महायुतीमधील जागा वाटपावरून शिवसेनेची कोंडी होत असल्याचा सूर शिंदेंनी घेतलेल्या बैठकीमध्ये उमटल्याची चर्चा रंगू लागली आहे। आता त्याग पुरे झाला, मित्र पक्षांना आणखी जागा सोडू नका अशी गळ थेट मुख्यमंत्र्यांना घातल्याची सूत्रांची माहिती आहे। तर भाजपनं मोठ्या भावाप्रमाणे वागायला हवं अशी भावना यावेळी मंत्री आणि आमदारांनी व्यक्त केल्याचं देखील कळतंय। भाजप अजित पवार गटाला मदत करताय तर आम्हाला गृहीत धरलं जात असल्याचा दावाही करण्यात आल्याची माहिती आहे। दरम्यान सर्व सहकाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन योग्य ती पावले उचलण्याचं आश्वासन शिंदेंनी दिल्याचं